लिंगायत तेली समाजसेवा संघ सातारा जिल्हा व महात्मा बसवेश्वर सहकारी पतपेढी यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन कुटुंब प्रमुख व मार्गदर्शक महेश उबारे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी कार्याध्यक्ष व संचालक संजय शेजवळ यांनी पतसंस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली, तसेच महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी मार्गदर्शन केले। संचालक कांतीलाल जगदाळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याविषयी माहिती सांगून मनोगत व्यक्त केले। यावेळी चेअरमन प्रमोद देशमाने, व्हाईस चेअरमन सो उज्ज्वला उभारे, संचालक नागेश आडसुळे, संजय देशमाने, अनुप कात्रे, सूर्यकांत मित्रे, संचालिका मनीषा आडसुळे, मनीषा वाघमारे, उमा कळसकर, तसेच सीमा वाघमारे, उमा गुरुदास कळसकर, अरुणा संजय नागमल, शोभा कांतीलाल जगदाळे, गीतांजली पवार, सुभाष तेली, संतोष बेडके, गणेश वाघमारे, कमलाकर शेजवळ, विठ्ठल नागमल, भरत आडसुळे, तसेच संस्थेचे सल्लागार संजय नागमल, गुरुदास कळसकर, हिंदूराव जगदाळे, कमलेश दळवी, प्रकाश मुसळे, नित्यानंद फल्ले, जयश्री विभूते, धनाजी फल्ले, सुधीर फल्ले, सुहास देशमाने, वैभव जगदाळे, रामचंद्र चव्हाण, सचिन थोरात, हिम्मतराव पाटील, महेश यादव, सोमनाथ लोहार, सुरेश कचरे, आदित्य विभूते, सागर वाघमारे, मनोज चिंचकर, येवले मॅडम इत्यादी महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार संजय देशमाने यांनी मानले। देव जिंकून घेतला सृष्टीचा भाग, वनवनंदे हर हर शिव शिव भक्त गर्जते, भक्त गर्जते, धन्य बसवराज यांची होते आरती, धन्य बसवराज यांची होते आरती। साप तुझा थोर शिवासी चालला स्वैवर, देव जिंकून घेतला सृष्टीचा भार, देव जिंकून घेतला सृष्टीचा भार, मनमनंदे हर हर शिव शिव भक्त गर्जती, भक्त गर्जती, धन्य बसवराज यांची होते आरती, धन्य बसवराज यांची होते आरती। लवकरच आपण कोरेगाव तालुक्यामध्ये एक संस्था टेक ओव्हर केलेली आहे, तिकडे आपली शाखा सुरू होते। त्यानंतर अजून एक सातारामधली पण चालू आहे माझे प्रयत्न ते करायचे। ते झालं तर तिकडे एक शाखा आपली होईल। तर आपण सर्व लोकांनी संस्थेस जो पाठिंबा दिला आणि सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन। धन्यवाद। संयुक्त विद्यमाने आपण बसवेश्वर महाराजांच्या जयंतीसाठी उपस्थित राहिला, त्या निमित्तानं मी प्रथम संस्थेच्या वतीनं आणि सेवा संघाच्या अध्यक्षांनी, सर्व कार्यकारिणीच्या वतीनं सर्व समाज बांधवांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आणि या बसवेश्वरांच्या विषयी सांगायचं झालं तर तुम्हा सर्वांना माहिती आहे, दरवर्षीच आपण अक्षय तृतीयाला बसवेश्वर जयंती साजरी करतो आणि ती साजरी करत असताना समतेचा संदेश देणारे 12व्या शतकात या आज आपण फुले आंबेडकर शाहू यांचे जे विचार होते ते विचार 12व्या शतकात समाजात रुजवणारे आणि आंतरजातीय विवाहाला पाठिंबा देणारे त्या काळात आपले बसवेश्वर महाराज तरी लिंगायत समाजाची स्थापना केली आणि त्यांच्या विचारावर आज आपला लिंगायत समाज चालत असतो। त्यांचं स्मरण व्हावं, त्यांची विचारांची वाटचाल थोडं समाजात चालावी म्हणून या जयंत्या आणि पुण्यतिथ्या आपण साजऱ्या करतो। तर मी समाजाच्या वतीनं आणि लिंगायत सर्व समाजाच्या वतीनं आमच्या संस्थेच्या वतीनं बसवेश्वर महाराजांना प्रथम वंदन करतो। आणि संस्थेची स्थापना आपण 23 साली केली आणि स्वर्गीय कैलासवासी पतंगसेनी विश्वनाथ शेजवळप्पा यांच्या प्रेरणेनं आणि या संस्थेचे कुटुंबप्रमुख कराड तालुक्याचे नायब तहसीलदार महसूलचे आमचे महेश उबारे साहेब आणि सर्व संचालक मंडळ, त्यामध्ये आमचे चेअरमन प्रमोदजी देशमाने आणि व्हाईस चेअरमन उबारे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालकांच्या प्रयत्नातून या संस्थेची गौरव अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे। की मॅनेजर वेतासाठी त्या जरा घरगुती अडचणीमुळे त्यांच्या पत्नीच्या आजारपणामुळे गेली 2 महिने रजेवर आहे। त्या काळात संपूर्ण कुठलाही दिवस खाडा न धरता चेअरमन या ठिकाणी बसला।
मला सुद्धा शक्य झालं नाही मार्केटला 4 दिवस काढले. माझ्या घरगुती व्यापारामुळे मी सुद्धा त्यांनी यंदा मार्केट चांगल्या पद्धतीने पुढे दिली.